डॉक्टर आभासू शिंदे, पुणे रिजनल सेंटरवरून बोलत आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नो या अंतर्गत प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 फर्स्ट इयरच्या अनुषंगाने BECC 131 या कोर्स कोडच्या अंतर्गत आपण ब्लॉक 2 डिस्कससाठी आज घेत आहोत. थेरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर अर्थात ग्राहक वर्तनाचा सिद्धांत. यामध्ये कन्झ्युमर बिहेवियर, ऑर्डिनल अप्रोच अर्थात ग्राहक वर्तन, ऑर्डिनल अप्रोच ग्राहकाचा दृष्टिकोन किंवा उपभोक्त्यांचा दृष्टिकोन, कन्झ्युमर बिहेवियर आपण म्हणू शकतो, ते कशा पद्धतीने आहे किंवा त्यांचं वर्तन कशा पद्धतीने असू शकतं या संदर्भातले आज युनिट 6 मध्ये आपण आज चर्चा करायला घेत आहोत. कन्झ्युमर बिहेवियर म्हणजे ग्राहक वर्तन, कार्डिनल अप्रोच अँड सप्लाय अप्रोच, मुख्य दृष्टिकोन आणि पुरवठ्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीने आहे त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आहे, सामान्य उपयोगिता दृष्टिकोन आहे, उदासीनता वक्र विश्लेषण आहे, उदासीनता नकाशा किंवा मॅपिंग त्याचा कशा पद्धतीने केलेला आहे ते सांगितलेलं आहे, म्हणजेच ऑर्डिनल युटिलिटी अप्रोच आहे, इंडिफरन्स कर्व आहे, इंडिफरन्स शेड्यूल आहे, इंडिफरन्स कर्व किंवा मॅप या अंतर्गत माहिती आपल्याला दिलेली आहे. प्रतिस्थापनाचा किंवा उदासीनता नकाशा मॅपिंग जसं म्हटलंय तसं प्रतिस्थापन सीमांत दर कमी करण्याचा काही रूल्स, नियम किंवा कायदा कशा पद्धतीने असतो, लॉ ऑफ डायमेन्शन, मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन्स म्हणजे प्रतिस्थापना किंवा पर्यायता दर आपण म्हणतो तो कशा पद्धतीने आहे तो पाहिला जाईल. इंडिफरन्स कर्वचे गुणधर्म किंवा प्रोपेन्सिटी ऑफ इंडिफरन्स कर्व तो किती असेल किंवा कशा पद्धतीने आहे. उदासीनता वक्र, काही अपवादात्मक आकार, सम एक्सपेक्टेशनल शेप्स ऑफ इंडिफरन्स कर्व, उदासीनता वक्र किंवा त्या अनुषंगाने बजेट लाईन कशा पद्धतीने आहे किंवा इकॉनॉमिकली आपण म्हणूया उत्पन्न आणि खर्च त्या अनुषंगाने त्याची बजेट लाईन किती येते. त्याचबरोबर बजेट लाईनमध्ये शिफ्ट इन बजेट लाईन, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित झालेली ही बजेटची लाईन कशा पद्धतीने आहे. उदासीनता वक्र विश्लेषणाद्वारे ग्राहक समतोल, कन्झ्युमर इक्विलिब्रियम थ्रू टू इंडिफरन्स कर्व या अंतर्गत त्याचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर मिळकत प्रभाव आणि प्रतिस्थापन प्रभाव यांचे संयोजन म्हणून किंमत प्रभाव. त्यामध्ये प्राइस इफेक्ट ॲज कन्झम्पशन ऑफ इन्कम इफेक्ट अँड सबस्टिट्यूशन इफेक्ट, उत्पन्न परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा त्याचं संयोजन म्हणून किंमत प्रभाव कशा पद्धतीने कार्यान्वित होईल तो भाग दिलेला आहे. उत्पन्न प्रभाव त्यामध्ये इन्कम इफेक्ट सांगितलेला आहे. प्रतिस्थापन प्रभावामध्ये सबस्टिट्यूशन इफेक्ट, त्याचबरोबर किमतीतील असणारा बदलाचे उत्पन्न कशा पद्धतीने आहे म्हणजेच मेजरिंग इन्कम अँड सबस्टिट्यूशन इफेक्ट्स ऑफ प्राइस चेंजिंग म्हणजे किंमत बदलातील किंवा किमतीतील बदलाचे उत्पन्न आणि प्रतिस्थापन परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा किती होऊ शकतो तो सांगितलेला आहे. उदासीनता वक्र पासून मागणी वक्र किंवा उत्पन्न कशा पद्धतीने आहे, मेजरिंग इन्कम अँड सबस्टिट्यूशन इफेक्ट्स ऑफ प्राइस चेंजिंग. त्याचबरोबर उदासीनता वक्रापासून उत्पन्न वक्र म्हणजेच डेरिव्हेशन ऑफ डिमांड कर्व फ्रॉम इंडिफरन्स कर्व म्हणजेच या ठिकाणचे असणारे उदासीनता वक्र असतील किंवा किमतीतील बदलाचे परिणाम असतील किंवा उत्पन्न प्रभाव असेल तो कशा पद्धतीने किती घडून येऊ शकतो त्याच्या संदर्भातली माहिती या अंतर्गत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा मिळणार आहे. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये ग्राहकाच्या वर्तणुकीचा अभ्यास हा संशोधकासाठीही केंद्रबिंदू ठरला आहे. म्हणजेच ग्राहक कशा पद्धतीने वर्तन करू शकतो हा इंडिफरन्स कर्वच्या अंतर्गत किंवा वर्तणुकीच्या संदर्भात कन्झ्युमर बिहेवियर आपण म्हणतो तो बिहेवियर आपल्याला समजायला निश्चित उपयोग होईल किंवा मदत होईल अशी स्थिती आहे. ग्राहक समतोल कसा साधला जातो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एक तर्कशुद्धाच्या किंवा
उपभोगातून मिळणारे समाधान किंवा ग्राहकाला मिळवायचे जर आहे तर विविध वस्तू पण त्याच्या बजेटच्या मर्यादेच्या अधीन आहेत किंवा ऑर्डिनल युटिलिटी पद्धतीचा वापर करून ग्राहक समतोल या संकल्पनेचे परीक्षण यामध्ये केलेलं असते किंवा केलेले आपल्याला प्रभावीपणे दिसून येईल. ग्राहकांच्या वर्तणुकीचा अभ्यास हा संशोधनासाठी एक केंद्रबिंदू ठरला आहे. ग्राहक समतोल कसा साधला जातो किंवा त्या अनुषंगाने ग्राहकाचा समतोल परिस्थिती कशी निर्माण होईल ती या ठिकाणी दिलेली आहे. या या चॅप्टरमध्ये किंवा या प्रकरणामध्ये आपल्याला वर्तणुकीच्या संदर्भात उपभोक्त्याचे वर्तन कशा पद्धतीने असेल तर त्या अनुषंगाने ऑर्डिनल युटिलिटी अप्रोच म्हणजेच कार्डिनल युटिलिटी पद्धतीवर प्रतिबंधात्मक स्वरूपाची ही टीका करण्यात आली आहे आणि त्याला इंग्रजी अर्थशास्त्रज्ञ एजवर्थ यांनी अवास्तविकतेबद्दल मुख्य दृष्टिकोनावर टीका केली आहे. काही गृहीतक विचारात घेतलेले आहेत आणि उपयुक्ततेचे मोजमाप परिणामवाचक असे असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे किंवा त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. ऑर्डिनल युटिलिटी किंवा अप्रोचची जी हायपोथेसिस आहे किंवा काही गृहीतक आहेत त्यामध्ये पहिलं गृहीतक आहे तर्कसंगतता. म्हणजे मूळ गृहीतक जे आहे ते ग्राहक एक तर्कसंगत प्राणी आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्ती किंवा आपण ज्या वेळेला बाजारपेठेमध्ये जातो त्यावेळेला आपली मागणी कशा पद्धतीची असते किंवा आपण किती मागणी करतो कारण तर्कसंगत असेल तर आपल्या दृष्टीनं आपण बऱ्याच वेळेला असं होतं की बाजारपेठेत गेले की फक्त वस्तूच्या किमती पाहतो किंवा पाहता क्षणी आपण होतं नाही मला जरा वेगळं हवं होतं, वस्तू जरा वेगळी हवी होती. मग कोणत्याही क्षेत्रात असेल म्हणजे एखाद्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये समजा कस्टमर म्हणून किंवा ग्राहक म्हणून फ्लॅट पाहण्यासाठी आलेला असेल, ऑफिस पाहण्यासाठी आलेला असेल तर नवीन जागा घ्यायची असते किंवा नवीन घर घ्यायचं असतं त्यावेळेला त्याला जे हवं ते तिथं पाहिल्यानंतर तो पाहता क्षणी आपल्याला तर्कसंगत स्थिती किंवा त्याची मानसिकता झालेली आपल्याला पाहायला मिळते. आवडलं तर पटकन तो आवडलं असं रिॲक्शन देईल किंवा नाही आवडलं तर त्याच्या चेहऱ्याच्या किंवा बॉडी लँग्वेज आपण म्हणूया त्या हावभावावरून सुद्धा समजेल की त्या व्यक्तीला ते घर किंवा फ्लॅट किती आवडलं किंवा आवडलं नाही. अशा या स्थितीवरून आपल्याला त्याची तर्कसंगतता ही सुस्पष्टपणे जाणवते. म्हणजेच कमीपेक्षा किंवा जास्त कशा पद्धतीने त्याची पसंती आहे, एकतर पसंती आहे किंवा नाही आहे हे त्याचबरोबर लक्षात येईल. समाधान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न त्यातून केलेला दिसून येतो किंवा तो प्रयत्न झालेला आपल्याला अप्रोच हा सुस्पष्टपणे जाणवतो. उदासीनता वक्र विश्लेषण असे गृहीत धरते की उपयुक्तता केवळ सामान्य आहे. असामान्य स्वरूपाची स्थिती ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्याची मांडणी ही वेगवेगळ्या पद्धतीने असेल परंतु सामान्य स्थिती म्हणजेच नॉर्मल सर्व गोष्टी आहेत. म्हणजे कुठेही युद्धजन्य स्थिती झालेली नाही, राजकीय दृष्टीने आपण म्हणूया अराजकता नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी या गोष्टीची मागणी पुरवठा जो आहे तो समतोल पातळीवरती किंवा पूर्वस्थितीच्या अनुमानाच्या अनुषंगाने असू शकेल, त्याच्यात फारसा बदल नसेल. सातत्यता किंवा निवडीची जी सुसंगतता आहे म्हणजेच एखाद्या व्यक्तीने ए ओव्हर ला प्राधान्य दिलं असेल किंवा त्या अनुषंगाने पद्धतशीर मांडणी जर केलेली असेल तर त्या अनुषंगाने तशा बाबी दिसून येतील. सातत्य किंवा निवडीची सुसंगतता म्हणजे एखाद्या व्यक्तीने ए ओव्हरला प्राधान्य दिलेलं आहे किंवा एखाद्याला बीला प्राधान्य दिलेलं आहे तर त्याला दुसऱ्यापासून वंचित राहावं लागेल. म्हणजेच आपण कोणत्या तरी एकाला प्राधान्य देतो किंवा इक्वलपर्यंत आपण येतो परंतु कोणत्या ना कोणत्या बाबतीत मागणी किंवा आवड इच्छाशक्ती आपण म्हणूया ती कुठेतरी कमी किंवा जास्त असण्याची शक्यता असते. त्यावरूनच त्या व्यक्तीची किंवा तो ग्राहक म्हणून तशा पद्धतीची मागणी करणार असेल. म्हणजे सातत्य निवडीच्या संदर्भात असेल, अतृप्तता असेल. या गृहीतकाचा अर्थ असा आहे की ग्राहक मोठ्या वस्तूंना प्राधान्य देतो. सर्व वस्तूंचे प्रमाण हे कमी प्रमाणापेक्षा जास्त देखील असण्याची शक्यता असते. त्यामुळे अतृप्तता ही जी आहे ती आपल्याला बघावी लागेल. मोठ्या प्रमाणावरती जी असणारी स्थिती आहे ते ग्राहक आणि उपभोक्ता म्हणजे ग्राहक म्हणजेच उपभोक्ता असू शकतो किंवा ग्राहक हे जास्त असू काही प्रमाणात असू शकतात परंतु उपभोग घेणारा कदाचित वेगळाही असू शकतो. प्रत्येक वेळेला ग्राहक उपभोक्ता हाच ग्राहक असेल असंही नाही किंवा उपभोक्ताच ग्राहक म्हणून कार्य करेल असंही होत नाही. कदाचित मागणी करणारा व्यक्ती किंवा ग्राहक म्हणून वेगळे असेल आणि उपभोग घेणारी व्यक्ती वेगळी असेल अशी स्थिती असण्याची शक्यता आहे.
कमी होत जाणारा मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन किंवा MRS हा दर आहे ज्यासाठी ग्राहक एक वस्तू किंवा एक्स म्हणून संबोधला जातो बदलण्यास तयार असणारी बाब ही दिसून येते. तर्कसंगतता किंवा मूळ गृहीतक जे आहे ते ग्राहक एक तर्कसंगत आहे किंवा तर्कसंगत व्यक्ती आपण म्हणूया. तो संस्था देखील असू शकते, कारण मोठ्या मोठ्या कारखान्यांसाठी असेल, डिजिटल प्लॅनसाठी असेल, एखाद्या कंपनीसाठी असेल, काही वस्तूंची मागणी केली असते आणि किंवा ऑफिसमधलं आपण फर्निचर पाहतो, त्या फर्निचरची मागणी केलेली असते, फाईल्स, स्टेशनरी आयटम्स असतील त्याची मागणी केलेली असेल. तर या दृष्टीनं ग्राहक हा मागणी करणारा असू शकतो आणि त्याच अनुषंगाने तो उपभोक्ता देखील असू शकेल, पण सर्वच बाबतीत उपभोक्ता असेलच असं होत नाही. त्यामुळे ग्राहक आणि उपभोक्ता हे कदाचित वेगवेगळे असू शकतात, कदाचित एकच व्यक्ती असू शकते. त्यामुळे प्रत्येक वेळेला या संदर्भातली असणारी मागणी किंवा त्याचा उदासीन वक्र जो आहे तो वेगळा असू शकतो. J.R. हिक्स यांनी उपभोक्त्याचं विश्लेषण करण्यासाठी उदासीनता वक्र ही संकल्पना वापरली होती. वर्तन हे दोनच्या मोठ्या संख्येच्या बदलाच्या संदर्भातलं किंवा निवडीचा सामना करणारा असू शकतो किंवा त्याचा ग्राहक म्हणून आहे. जास्तीत जास्त उपयुक्तता निर्णय घेताना ग्राहक शोधतो की वस्तू एकमेकांसाठी बदलल्या जाऊ शकतात आणि विविध संयोजन ओळखतात. वस्तूचे जे त्याला समान पातळीचे समाधान देते. जेव्हा हे सर्व संयोजन ग्राफिक पद्धतीने किंवा प्लॉट केले जातात ते उदासीनता नावाचे वक्र तयार होते. त्या अनुषंगाने तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे उदासीनता वक्र कसा आहे, किती आहे, त्या अनुषंगाने सुद्धा उदासीनतेच्या अनुषंगाने त्याची स्थिती आलेली दिसून येते. आता ही उदासीनता वक्रात शेड्यूलमध्ये ती कशा पद्धतीने असू शकेल उदासीनता वक्राची स्थिती, ती सुस्पष्टपणे त्याचं संयोग किंवा संयोजन झालेलं आपण म्हणूया ते झालेलं दिसते. प्रतिनिधित्व स्वरूपामध्ये दोन वस्तू ज्या ग्राहकांना समान समाधान देतात. सर्व वस्तूपासून किंवा त्यापासून मिळणारे संयोजन हे देखील त्याच्यात विचारात घ्यावं लागतं. समान पातळीचे समाधान देतात ग्राहक, त्या दरम्यान असणारी उदासीनता हे देखील त्याच्यात विचारात घ्यावी लागते. तर्काच्या अनुषंगाने किंवा पुढील तक्त्यामध्ये आपल्याला विविध गोष्टीचे प्रतिनिधित्व कशा पद्धतीने केलेलं आहे किंवा करू शकतो त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. विविध गोष्टीच्या संदर्भातले असणारे बाबी ही काल्पनिक उदासीनता शेड्यूल तयार केलेलं आहे. एक्स गुड्स असतील किंवा एक्स वस्तू आहेत, वाय गुड्स किंवा वस्तू आहेत, त्या वायमध्ये सांगितले बिस्किट्स आहेत आणि एक्समध्ये सांगितलेलं आहे कप ऑफ टी म्हणजे चहाचा कप आपण प्लसमध्ये विचारात घेतलेला आहे आणि काही बिस्किट्स, चहा बिस्किट आपण म्हणूया ते दिलेले आहेत आणि त्याचं मिळणारं सॅटिस्फिकेशन किंवा समाधान हे दोन्हीचं संयुक्तिक विचार करतात. सॅटिस्फिकेशन के 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 असं दिलेलं आहे. म्हणजे एक्स आणि वाय या दोन वस्तूचं संयोग जर झाला तरच आपल्याला पुढचं अपेक्षित जे काही रिझल्ट आपण म्हणूया ते मिळणार असतात. त्या अनुषंगाने कॉम्बिनेशनमध्ये ए या व्यक्ती किंवा या ग्राहकाने घेतलेला उपभोग उदासीनता वक्राच्या अनुषंगाने इथं सांगितले +1 दिलेला आहे. त्यावेळेला तो बिस्किट किंवा त्याचा उपभोग किती घेईल, एक कप ज्यावेळेला आपण चहाचा घेतोय त्यावेळेला बिस्किटच्या अनुषंगाने असणाऱ्या मात्रा या 12 आहेत आणि सॅटिस्फिकेशन के किंवा तो समाधानी किती आहे तर के एवढा आहे असं सांगितलंय. यानंतर चहाचे कप जे आहेत ते वाढत चाललेले दिसत आहेत. म्हणजे 1+, 2+, 3+, 4+ आणि 5+ अशा अनुषंगाने आहेत. परंतु त्या अनुषंगाने बिस्किट्स जे आहेत म्हणजे उदासीनता वक्रात हे दुसऱ्या प्रकारचा जो वाय वक्र आहे तो तितकासा वाढलेला न दिसता तो कमी झालेला दिसतोय. म्हणजे 12 आहे, 8 आहे, 5 आहे, 3 आहे आणि 2 अशा पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे या अनुषंगाने त्याच्यातली वाढ ही तितकीशी झालेली आपल्याला दिसत नाही किंवा होत असताना अनुभवायला मिळत नाही. त्यानंतर उदासीनता वक्र जो आहे तो उदासीनता वक्र शेड्यूलचे ग्राफिकल सादरीकरण किंवा उदासीनता म्हणून ओळखले जाते. उदासीनता वक्र हे दोनच्या सर्व संयोगाने स्थापन झाले आहे. ज्या वस्तू किंवा ग्राहक त्या अनुषंगाने आपण म्हणूया ग्राहकांना समान पातळीचे समाधान हे देतात त्या अनुषंगाने सॅटिस्फिकेशन हे के असं दाखवलेलं आहे.
परंतु एक्स गुड्स ज्या वेळेला आपण बघतोय म्हणजे चहाच्या अनुषंगाने पाहिलं, वाय गुड्स ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी आपण पाहतो. त्यावेळेला या एक्स आणि वायच्या अनुषंगाने बिस्किटच्या अनुषंगाने वाय मध्ये आपण किती उदासीनता किंवा त्याला नकारात्मकतेकडे आपण जातोय ते त्या ठिकाणी दाखवले. म्हणजे वाय गुड्स जे आहेत त्या किंवा एक्स गुड्स आहेत ए बी सी डी ई अशा पद्धतीने प्रत्येकाला असणाऱ्या आवडीनिवडी या कदाचित भिन्न असतील. प्रायोरिटीज फर्स्ट गुड्ससाठीच असते, त्या अनुषंगाने त्याची मागणी केली जाईल. इतर वस्तूची मागणी केलीच जाईल असं होत नाही, परंतु काही ची मागणी ही आपल्याला उदासीनतेच्या अनुषंगाने किंवा होऊ शकते, परंतु ते अल्प होते अशा पद्धतीनं पर्याय त्या ठिकाणी सांगावा लागतो. उदासीनता वक्राचा काही जो नकाशा असतो तो एक्स आणि वाय या दोन वस्तूंचे संयोजना वस्तूंसाठी शेड्यूल हे एकमेव संभाव्य संयोजन नाही. द किंवा ग्राहक एक किंवा दोन्हीपैकी कमी असलेले इतर कोणतेही संयोजन करू शकतात. माल किंवा त्या अनुषंगाने असणारी खरेदी प्रत्येक समान पातळीचे समाधान देणारे परंतु दर्शवल्यापेक्षा कमी वेळापत्रकात या वेळापत्रकाचा आय सी वक्र हा IC1 च्या वर असेल. त्याचप्रमाणे द किंवा ग्राहक एकमेकापेक्षा जास्त किंवा दोन्ही सह इतर संयोजन हा करू शकतो किंवा त्या अनुषंगाने येऊ शकणारा भाग आहे. अर्थतज्ञांनी ग्राहक समजून घेण्यासाठी 3 मूलभूत पायऱ्या ओळखल्या आहेत. एक म्हणजे ग्राहक प्राधान्य आहे, बजेट मर्यादा आहे, ग्राहकाच्या निवडी आहेत. या मूलभूत दृष्टीनं ग्राहक प्राधान्य किंवा ग्राहकाने दिलेलं स्थान कशा पद्धतीनं आहे त्या अनुषंगाने त्याची बजेट लाईन ही तयार होत असते. IC1, IC2, IC3, IC4 अशा पद्धतीने या बजेट लाईन गुड्स 1 आणि गुड 2 च्या बाबतीत तयार होतात. ज्यावेळेला गुड 2 ची मागणी वाढत जाते त्यावेळेला गुड 1 ची मागणी कमी करावी लागते, परंतु त्याचा समतोल हा मध्यबिंदूतून ओ किंवा ओ पासून निघणारे जे रेषा असेल ती मध्यबिंदू दाखवेल, परंतु उत्पादनाची पातळी जी आहे ती कमी किंवा जास्त असू शकते. त्यामुळं तर्कसंगत असणारे बाबी किंवा या मूलभूत घेण्यासारख्या बाबी ग्राहक प्राधान्य, बजेट मर्यादा, ग्राहकांच्या निवडी. जसे की आपण एखादं उदाहरण काल्पनिक जर घेतलं तर एखाद्या ठिकाणी आपण आता म्हणूया की या क्लायमेटच्या अनुषंगाने यात्रा किंवा खूप मोठे उत्सव सुरू असतात गावोगावचे. मग याच्यासाठी असणारं सॅटिस्फिकेशन किंवा समाधान किंवा एखादी वस्तूची मागणी करताना ग्राहक समजा ग्राहकाकडे असणारी उत्पन्न हे 1000 रुपये असेल आणि समोरच्या वस्तूची जी काही किंमत आहे त्या अनुषंगाने 1000 रुपयामध्ये किती समाधान होईल ग्राहक, 2000 असेल, 10,000 असेल तर 1000 मध्ये त्याचं कदाचित वस्तू गुड 1 आणि 2 याची असणारी मागणी ही मर्यादित असेल, परंतु ज्यावेळेस 10,000 रुपये उत्पन्न त्यासाठी असेल तर मात्र मागणीमधला डिफरन्स कर्व जो सांगितला आहे जो 0 किंवा 0 अंशाच्या केंद्रबिंदूला बहिर्गोल स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसून येईल. प्रतिस्थापनाचा सीमांत दर हा कमी करण्याचा कायदा आहे किंवा प्रतिस्थापनाचा सीमांत दर काय आहे. प्रतिस्थापन सीमांत दर म्हणजे ग्राहक ज्या दराने परिभाषित केला जाऊ शकतो एका कमोडिटीच्या सलग युनिट्सची दुसऱ्यासाठी देवाणघेवाण करेल किंवा दुसऱ्या शब्दात प्रतिस्थापनाचा सीमांत दर हा अतिरिक्त मिळवण्यासाठी दर आहे. कमोडिटीच्या अनुषंगाने युनिटमध्ये ग्राहक त्याग किंवा त्याग करण्यासाठी त्या ग्राहकाची असणारी स्थिती किंवा मिळवण्यासाठी त्याग करण्यास तयार असतो आणि तो किती असेल, कशा पद्धतीने असेल तो दुसऱ्या कमोडिटीच्या अनुषंगाने काही युनिटच्या मध्ये दिलेला आहे. द मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन कॅन सप्लायबली रिप्रेझेंटेड ॲज अंडर MRS किंवा XY इज इक्वल टू डेल्टा Y ऑब्लिक डेल्टा X या अनुषंगाने याच्यातली माहिती ही प्रामुख्याने दिलेली आहे. वेअर MRS XY मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन ऑफ X फॉर Y ही कशा पद्धतीने किंवा किती आहे. डेल्टा Y इज इक्वल टू चेंज इन Y कमोडिटी, Y ही कमोडिटी किंवा वस्तू आहे. डेल्टा X इज इक्वल टू चेंज इन X कमोडिटी, X कमोडिटी कशा पद्धतीने आहे किंवा किती आहे त्या अनुषंगाने म्हटलेलं आहे.
मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन युनिट एक्स एक्स वस्तूच्या अनुषंगाने युनिट ऑफ वाय किंवा वाय गुडच्या अनुषंगाने आहे 10, 7, 5 आणि 4 वाय गुड्समध्ये घटत्या स्वरूपाचे जे सीमांत उपयोगिता जे आहे किंवा सीमांत पर्यायता दर जो आहे तो घटलेला दिसतोय. MRS किंवा एक्स फॉर्ममध्ये वाय ची स्थिती काय आहे किंवा त्या अनुषंगाने सुरुवातीची माहिती नसल्यामुळे डॅश म्हटले 3 किंवा 3 1 2 1 1 अशी असणारी स्थिती एक्स आणि वाय या गुडच्या अनुषंगाने सीमांत उपयोगिता किंवा मार्जिनल युटिलिटी जे आहे किंवा मार्जिनल सबस्ट्रिक्शन्स जे आहेत ते घटलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणची जे डायग्रॅम आहे ती एल पासून एम एन आणि 0 अशा पद्धतीने किंवा ओ पर्यंत ही घटत्या स्वरूपाची आलेली दिसते. परंतु ही डावीकडून उजवीकडे घटत्या स्वरूपाच्या स्थितीला आपल्याला कमी झालेलं किंवा इंडिफरन्स कर्व अँड मार्जिनल युटिलिटी रेट टू सबस्टिट्यूशन्स म्हणजे त्याला असणारा पर्यायता ही कशा पद्धतीने आहे त्यावरती त्याची मागणी अवलंबून राहते. आणि त्याच पद्धतीने उत्पादक हे आपलं उत्पादन करीत असतात त्यामुळे त्याचा होणारा पुरवठा हा देखील आपल्याला विचारात घ्यावा लागेल. इंडिफरन्स कर्वचे गुणधर्म जे आहेत ते वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे असतात. सर्व इंडिफरन्स कर्व हे डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे असतात. याचाच अर्थ असा होतो की उदासीनता वक्र एक नकारात्मक उतार आहे. ही विशेषतः यावर आधारित आहे गृहीत धरून की जर एखाद्या ग्राहकाने एका वस्तूची अधिक मात्रा वापरली तर त्याला ते विशिष्ट विचाराधीन किंवा समान राहण्यासाठी इतर वस्तूचा वापर कमी करा किंवा समाधानाची पातळी जी आहे ती कशी वाढू शकेल या दृष्टीने प्रयत्न होणं अपेक्षित आहे. उदासीनता वक्र हा सामान्यतः मूळ ओ पर्यंत उतरलेला असतो. त्यानंतर त्याचा डावीकडून उजवीकडे स्लोप घटत्या स्वरूपाचा असतो आणि ओ अक्षाला बहिर्गोल स्वरूपाचा आपण म्हणूया हा जो बिंदू आहे तो आलेला दिसेल. उदासीनता वक्र एकमेकांना छेदू शकत नाहीत. हे कारण आहे प्रत्येक उदासीनता वक्र हा समाधानाची भिन्न पातळी दर्शवते. जर दोन उदासीनता वक्र हे एकमेकांना छेदतात तर ते स्व विरोधाभास ठरेल किंवा तो विरोधाभास झाल्याचं दिसून येईल. दोन उदासीनता वक्र IC1 आणि IC2 हे दर्शवले आहेत. सी बिंदूवर एकमेकांना छेदत आहे परंतु हे तितकंसं शक्य झालेलं नाही. परंतु हा इंडिफरन्स कर्व जो आहे तो आर्थिक दृष्टीने फार महत्त्वाचा ठरत असतो किंवा त्या अनुषंगाने किमती उत्पादन आणि ग्राहक यांची स्थिती आपल्याला समजायला मदत होते. आता याचे काही ग्राहक किंवा त्याच्या अनुषंगाने असणारे वर्तनाच्या सिद्धांतावर अपवादात्मक आकार उदासीनता वक्र जो आहे तो परिपूर्ण किंवा पर्यायाच्या बाबतीत उदासीनता वक्र हा वेगळा आकार घेऊ शकतो आणि परिपूर्ण पूरक किंवा इंडिफरन्स कर्व जो आहे त्याची माहिती त्या अनुषंगाने दिलेली आहे. अपवादात्मक आकार आहेत खालीलप्रमाणे चर्चा केली असता परिपूर्ण किंवा पर्यायता दर याच्यात सांगितलेला आहे. मागील एककामध्ये परिपूर्ण पर्यायाची संकल्पना तपासली आहे. 2 किंवा जर युटिलिटी ग्राहकांना एका चांगल्यातून मिळते तर वस्तू हे परिपूर्ण पर्याय आहेत किंवा त्याला अनुषंगाने असणारे पर्यायता दर हे देखील फार महत्त्वाचे ठरतील. त्यामुळं अपवादात्मक स्थिती असेल तरी देखील परिपूर्णता किंवा त्याचा इक्विलिब्रियम आपण म्हणूया तो जो समतोल आहे तो साधन अपेक्षित आहे. त्यामुळं एकूण मागणी कशा पद्धतीने होईल किंवा कशा पद्धतीने त्याची बजेट लाईन तयार केली जाऊ शकते या अनुषंगाने देखील आपल्याला चर्चा करता येऊ शकते. बजेट लाईन याच्यावर चर्चा केल्याप्रमाणे तर्कसंगतता ही ग्राहक नेहमी त्याच्या बजेटनुसार कार्य करतो. आपण ग्राहक म्हणजे कोण तर जो मागणी करणारा आहे तो किंवा मागणी केलेला असेलच असा असल्या अनुषंगाने जसं म्हटलं तसं उपभोक्ता हा भिन्न स्वरूपाचा असू शकतो. त्यामुळे ग्राहक हा ग्राहकच आहे परंतु उपभोक्ता हा भिन्न स्वरूपाचा असू शकतो. आता ज्या बजेट लाईनचा आपण विचार केला त्या अनुषंगाने डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा जरी असला तरी त्याचे कर्व हे बहिर्वक्र असू शकतात.
त्यामुळे ही जी बजेट लाईन येणार आहे ती कोणत्या टप्प्याची आहे त्याचं कारण प्रत्येकाला एक 10,000 रुपये नोकरीतून उत्पन्न मिळवणारा गट देखील असू शकतो, 1,00,000 रुपये उत्पन्न मिळवणारा देखील असू शकतो. त्यामुळे त्याची असणारी बजेट लाईन ही वरच्या बाजूला स्थलांतरित झालेली असेल. ज्याच्याकडे उत्पन्न कमी आहे त्याची असणारी बजेट लाईन ही 0 याच्या जवळ असणार आहे. त्यामुळं किंवा 0च्या जवळ असणार आहे, ओच्या जवळ असणार आहे. त्यामुळे अंतर्गोल आणि बहिर्गोल हे शब्द महत्त्वाचे आहेत. बहिर्गोल स्वरूपाची या ठिकाणी बजेट लाईन तयार झालेली दिसेल. जसं की आपण कमी उत्पन्न गट हे ओ किंवा केंद्रबिंदूशी स्थान विचार करतोय आणि बाह्य स्वरूपाचं जे आहे किंवा दूरच्या विचाराचा विचार करताना तो जास्तीचं समाधान देणारा किंवा दीर्घकाळात मिळणारे बेनिफिट्स त्या अनुषंगाने सुद्धा माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर उदासीनता वक्राच्या अनुषंगाने जसं सांगितलं तसं बजेट लाईनच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळं बजेट लाईन ही कशा पद्धतीने निश्चित ठेवू शकते ते भाग किंवा त्याच्या अनुषंगाने काही मोजमाप हे विचारात घ्यावे लागतील. 2 व्हेरिएबल्स किंवा 2 घटक त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ग्राहकाच्या उत्पन्नात जसा बदल होत जातो म्हणजे सुरुवातीला 10,000 रुपये पगार आहे, नंतर 50,000 रुपये पगार आहे आणि नंतर 1,00,000 रुपये पगार आहे, 1.5 लाख आहे, 2 लाख आहे किंवा उद्योगपती असतील तर त्यांना लाखो रुपये हे नफा मिळण्याची शक्यता असते. नोकरदारामध्ये देखील लाखो रुपये नोकरीचे मिळणारे असतात, परंतु या नोकरीमध्ये हमी असते. तशा पद्धतीनं उद्योजकांना उत्पादनामध्ये हमी असेलच असं होत नाही. त्यामुळे उत्पन्न हे भिन्न स्वरूपाचे देखील असू शकतो. त्यामुळे या उत्पन्न रेषेमध्ये असणारे बदल हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. त्यामुळे ग्राहकाचे सतत उत्पन्न हे विचारात घ्यावे लागतं. त्या असणारं उत्पन्न जर जास्त असेल तर त्याचा बजेट लाईन जी आहे ती वरच्या बाजूला स्थानांतरित किंवा शिफ्ट झालेली आपल्याला दिसेल. ग्राहकाच्या उत्पन्नावरतीच खऱ्या अर्थाने त्याचा उपभोग हा अवलंबून असतो. जेवढे जास्त उत्पन्न असेल तेवढे जास्त उपभोग असतो किंवा तेवढ्या त्या वस्तूची मागणी ही मोठ्या प्रमाणावर केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 2 व्हेरिएबल्स आहेत बजेट लाईनच्या अनुषंगाने सांगितलेले किंवा 2 व्हेरिएबल्स आहेत ते कशा पद्धतीने किंवा किती लाईन विचारात घेतात ग्राहकाच्या अनुषंगाने उत्पन्नात बदल घडतो का आणि तो किती प्रमाणात बदल घडतो. कारण उत्पन्न वाढेल आणि तशा पद्धतीने त्या ग्राहकाचा उपभोग देखील वाढलेला असतो. म्हणजे मूलभूत गरजांचा नाही परंतु इतर चैनीच्या वस्तूंची मागणी ही वाढते आणि त्या वाढल्यामुळं ग्राहकाने केलेली ही मागणी ही उपभोक्त्याच्या दृष्टीने उपभोगाची वस्तू जरी असली तरी त्यासाठी उत्पन्न हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. उत्पन्नात जशा पद्धतीने वाढ होत जाईल तशा पद्धतीनं ग्राहक त्यांच्या वस्तूची मागणी ही वाढवत असतो. उत्पन्न जर जास्त असेल तर ग्राहकाची मागणी देखील जास्त असू शकते किंवा जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं 2 व्हेरिएबल्स आहेत, बजेट आहे, बजेट लाईनच्या अनुषंगाने 2 व्हेरिएबल्स या ठिकाणी दिलेले आहेत. कशा पद्धतीने आहेत कमी किंवा जास्त स्थिती होण्याची शक्यता आहे. या वर्तणुकीच्या विचाराच्या द्वारे ग्राहक समतोल किंवा उदासीनता वक्र विश्लेषण हे गृहीतकाच्या आधारावरती करता येऊ शकतं. त्यामुळे तर्कसंगतता ग्राहक तर्कसंगतता असतो त्याला जास्तीत जास्त मिळवायचे आहे आणि त्याचे उत्पन्न हे किंवा किंमत पाहता समाधान मिळणं हे देखील अपेक्षित असतं. ग्राहकाकडे एक उदासीनता नकाशा किंवा मॅपिंग हे आलेलं असू शकतं. त्या मॅपच्या आधारावरती कोणत्या वस्तूची मागणी त्या ग्राहकाने केलेली आहे, किती प्रमाणात ती मागणी केलेली आहे, त्यानंतर त्याची असणारी स्थिती ही कशी असली पाहिजे या अनुषंगाने सुद्धा माहिती याच्यात दिलेली आहे. जास्तीत जास्त मिळवायचं जर आहे तर ग्राहकाकडे एक उदासीनता नकाशा आहे आणि त्या नकाशाच्या आधारावरती आपली वर्तणूक किंवा माहिती काढणं अपेक्षित आहे. त्यांच्या पसंतीचे प्रमाण जर राहिलं तर चांगलं दर्शवलेलं आहे किंवा एक्स आणि वाय हे विविध संयोगाचे ठिकाण त्यामध्ये दाखवलेले आहेत. उपयुक्तता किंवा सामान्य आहे असे गृहीत धरले जाते की ग्राहक त्यांच्या पसंतीची श्रेणी जी आहे ती घेतात देऊ शकतो. वस्तूच्या प्रत्येक संयोजनाच्या समाधानानुसार किंवा निवडीची सुसंगतता ही जी देखील आहे ते देखील विचारात घेऊ शकतो. त्यामुळं गृहीतक हे धरले जाते की ग्राहक सुसंगत आहे. वस्तूच्या संयोजनाच्या निवडीमध्ये ग्राहकाकडे खर्च करण्यासाठी दिलेली आणि निश्चित रक्कम
हे असणं अपेक्षित असते. त्याचबरोबर अशा ग्राहकाला त्याचे उत्पन्न यापैकी एकावर खर्च करायचे आहे. दोन वस्तू किंवा त्याचे संयोजन हे देखील विचारात घ्यावं लागतं. मालाची सर्व एकके एक संध असतात. वस्तू विभाज्य आहेत. म्हणजे कोणत्याही वस्तूचं विभाजन हे करता येऊ शकतं काही प्रमाणामध्ये किंवा काही मर्यादेपर्यंत त्याचं विभाजन केलं जाऊ शकतं. त्यामुळे यापैकी एकावर खर्च करायचे आहे व वस्तू आणि त्यांचे संयोग हे विचारात घ्यावं लागतं. त्यामुळे मालाची सर्व एकके एक संध असतात. वस्तू विभाज्य आहे म्हणजेच ते लहान युनिटमध्ये विभागले जाऊ शकतात किंवा लहान युनिटच्या अनुषंगाने त्याची मांडणी केली जाऊ शकते. ती वेगवेगळ्या पद्धतीने असण्याची शक्यता असू शकते. 6.8 याच्यामध्ये असणारी स्थिती अपवादात्मक आकार याच्यामध्ये उदासीनता वक्र आणि कोपरा समतोल किंवा त्यात होणारं समतोल हे कशा पद्धतीने आहे किती आहे ते आपल्याला बघावं लागेल. उदासीनता वक्र आणि कोपरा समतोल किंवा त्या ठिकाणी होणारं समायोजन हे जर आधीच सूचित केलेलं असेल किंवा त्या केल्याप्रमाणे उदासीनता वक्र अपवादात्मक स्वरूपात भिन्न आकार घेऊ शकतो. परिपूर्ण पूरक किंवा परिपूर्ण पर्याय हे यासारखे प्रकरणे तसेच एक गृहीत असल्यास दोन वस्तू टाकल्या जातात. उदासीनता वक्र हा एक्स अक्ष किंवा वाय अक्षांना देखील मर्यादित स्वरूपाची मांडणी करू शकतो. स्पर्श करू शकतो. मध्ये उदासीनता वक्राच्या अपवादात्मक आकाराच्या अनुषंगाने किंवा आकाराच्या बाबतीत हा समतोल साध्य केला जाऊ शकतो किंवा असू शकतो. त्यामुळं कॉर्नर सोल्युशन या असं देखील यासाठी म्हटलं जातं. हा विभाग अशा प्रकरणाशी संबंधित आहे की त्याची मागणी ही ठराविक ग्राहक किंवा ठराविक उपभोक्ते हे करत असतात. या ठराविक उपभोक्तेच्या अनुषंगाने होणारं संयोजन हे फार महत्त्वाचं असतं. कोविड-19च्या काळात उपभोक्ते किंवा ग्राहक यांची संख्या खूप कमी झाली होती आणि त्यामुळं शहराकडून ग्रामीणमध्ये जाणाऱ्याचं प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळे कोविड-19 हा काळ ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला या कारखान्यात सुद्धा कस्टमर किंवा ग्राहक यांची असणारी स्थिती ही भिन्न स्वरूपाची होती. या संयोगाच्या अनुषंगाने किंमत प्रभाव किंवा उत्पन्न प्रभाव आणि पर्यायता प्रभाव हे विचारात घेतले जातात. यावर चर्चा केल्याप्रमाणे ग्राहकाच्या समतोल स्थितीवर परिणाम होतो. त्यांच्या उत्पन्नात बदल झालेला दिसून येतो. त्याचबरोबर पर्यायाचा किमती आणि वस्तूच्या किमतीतील बदल हे देखील सेवनाच्या अनुषंगाने किंवा त्या अनुषंगाने महत्त्वाचे ठरतात. सेवन हे प्रभाव म्हणून ओळखले जातात. उत्पन्नाचा परिणाम किंवा उत्पन्न प्रभाव हा कसा आहे, किती वाढू शकतो या अनुषंगाने उत्पन्न प्रभाव, किंमत प्रभाव आणि एकूण इतर काही स्थिती आपण म्हणूया प्रतिस्थापन प्रभाव जो आहे तो देखील आपल्याला विचारात घ्यावा लागेल. तरच आपल्याला ग्राहकाचं वर्तणूक किंवा ग्राहक कशा पद्धतीने मागणी करू शकतो, ग्राहकाची कशी लवचिक मागणी असू शकते का किंवा ताठर मागणी असू शकते हे देखील आपल्याला त्यावर अभ्यास करता येऊ शकतो. त्यामुळं एकूण उत्पन्नाची असणारी स्थिती, प्रतिस्थापन प्रभाव आणि किंमत प्रभाव या बाबीवर प्रभाव टाकणारे अनेक घटक हे प्रामुख्याने दिसून येतात. याच्यातली ज्या चर्चांती किंवा प्रभाव दृष्टीने असणारी स्थिती ही देखील मांडावी लागते. उत्पन्न प्रभाव ग्राहकाच्या समतोलतेचा विश्लेषणामध्ये असे गृहीत धरले जाते की उत्पन्न ग्राहक स्थिर राहतो आणि वस्तूच्या किमती एक्स आणि वाय दिल्या जातात. त्या वस्तूच्या किमतीनुसार त्यात होणारे बदल हे किती प्रभावी आहेत किंवा कशा पद्धतीने अंमलबजावणी करतात ते आपल्याला यातून सुस्पष्ट होऊ शकतं. अशा प्रकारे ग्राहकाच्या अभिरुची किंवा असणारे प्राधान्य हे देखील विचारात घ्यावे लागतात. किंमत लक्षात घेऊन किंवा किंमत विचारात घेऊन दोन वस्तू जर ग्राहकाचे उत्पन्न बदलेल तर त्याचा परिणाम हा त्यांच्यावर होऊ शकेल. खरेदीला उत्पन्न परिणाम म्हणून देखील ओळखले जाऊ शकतं. या उपभोगाच्या अनुषंगाने किंवा उत्पन्नाच्या अनुषंगाने किती बदल होऊ शकेल, कशा पद्धतीने बदल होईल ते आपल्याला पाहावं लागू शकतं. त्यामुळं उत्पन्न प्रभाव जो आहे तो फार महत्त्वाचा आहे.
त्याची डायग्राम फार महत्त्वाची आहे, त्या अनुषंगाने आपण बघू शकतो. जर उत्पन्नाच्या परिणामाची गृहीतके विचारात घेताना एक्स आणि वाय या दोन्ही वस्तूच्या किमती या स्थिर राहतात, ही गृहीतकं फार महत्त्वाची आहेत आणि त्यावरूनच आपल्याला सिद्धांत समजायला मदत होऊ शकते किंवा तसा उपयोग होऊ शकतो असं दिसून येतं. उत्पन्न पातळीत जर बदल झाला तर तो किती बदल होतो? जर 5,000 किंवा 10,000 रुपयावरून उत्पन्न 20,000 रुपये झालं तर दुप्पट झालं असं म्हणता येईल. परंतु 20,000वरून समजा ते 25,000 झालं तर ते 25% पर्यंत उत्पन्नात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या उत्पन्न बदलामुळं होणारं आर्थिक नुकसान किंवा आर्थिक स्थिती ही देखील महत्त्वाची फार ठरू शकते. त्यामुळे एक्स आणि वाय या दोन्ही वस्तूच्या किमतीत स्थिरता आहे किंवा नाही, किंवा असेल तर ती कशा पद्धतीने आहे. चव आणि प्राधान्य स्थिर राहतात. फॅशन आणि बाजाराच्या स्थितीत मोठ्या प्रमाणातील बदल झालेले दिसतात किंवा बदललेली स्थिती असल्याचे अनुभवायला मिळते. उत्पन्नाचा प्रभाव किंवा उत्पन्नाच्या प्रभावाचे प्रकार यामध्ये दाखवलेले आहेत. उत्पन्नाचा परिणाम हा 3 प्रकारचा असू शकतो. सकारात्मक उत्पन्न प्रभाव, नकारात्मक उत्पन्न प्रभाव, शून्य उत्पन्न प्रभाव. हा किती वाढलेला आहे किंवा किती घटलेला आहे तो त्या अनुषंगाने आपल्याला सुस्पष्टता येऊ शकते. सकारात्मक परिणाम जर असेल तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने उत्पन्नाच्या परिणामाची गृहीतकं एक्स आणि वाय या दोन्ही वस्तूच्या किमती ह्या स्थिर राहतात. चव आणि प्राधान्य स्थिर राहतात. फॅशन आणि बाजाराच्या स्थितीत कोणताही बदल हा झालेला नसतो, कारण फॅशन जर बदलली तर त्या त्या वस्तूची मागणी तो ग्राहक त्या त्या कालखंडातच करेल. जर ग्राहकाची पसंती किंवा फॅशन जर जास्तीच बदललेले असतील तर कदाचित ग्राहक तशा पद्धतीची वस्तू ही मागणी करणार नाही. अपवादात्मक किंवा स्थितीमध्ये असणारे बदल किंवा उत्पन्नाचा परिणाम हा 3 प्रकारचा असू शकतो. सकारात्मक उत्पन्न प्रभाव आहे, नकारात्मक उत्पन्न प्रभाव आहे, शून्य उत्पन्न प्रभाव आहे. या उत्पन्न प्रवाहात कोणत्या घटकाचा किती वापर किंवा किती प्रमाणात यात बदल होतील ते सांगणं अगत्याचं ठरेल. उत्पन्नाच्या प्रभावाच्या अनुषंगानं जर उत्पन्न 10,000वरून 20,000, 30,000, 50,000, 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 3,00,000 पर्यंत असं जर वाढत गेलं तर उत्पन्न प्रभाव हा तीव्रतेने वस्तूच्या किमती ह्या बाजारातल्या कदाचित उत्पन्न जर वाढत जाईल तर बाजारपेठेतील वस्तूंची मागणी वाढेल. मागणी वाढता क्षणी ग्राहकाची एका बाजूला मागणी वाढली तर उपभोक्ता मोठ्या प्रमाणावर आपल्या वस्तूची मागणी करत असतो, परंतु ही मागणी करताना उत्पादकाने उत्पादन तशा पद्धतीने केलेलं असणं अपेक्षित आहे किंवा तेवढं उत्पादन हे उत्पादकाकडं जर उपलब्ध नसेल तर त्याची मागणी त्याला करता येणार नाही किंवा त्याची मागणी ही केली जाणार नाही, कारण उत्पादन हे मर्यादित स्वरूपाचं आहे आणि उत्पन्न मर्यादा जर असेल तर त्याचा परिणाम किंवा इफेक्ट आपण म्हणूया तो जास्त स्वरूपात जाणवतो. सकारात्मक उत्पन्न प्रवाह जे आहे ते नकारात्मक उत्पन्न प्रवाहाच्या जवळपास असलं तरी नकारात्मकता असेल म्हणजेच उत्पन्न ते होऊ शकणार नाही. शून्य उत्पन्न प्रवाह असेल म्हणजे खूप उत्पन्न झाले किंवा काही कमी उत्पन्न झाले तर त्याचा परिणाम हा किमतीवरती होत असतो. त्यामुळं त्याच्या किमती कमी किंवा जास्त व्हायला त्या उत्पादन किंवा तो घटक जो आहे तो जास्त असणं अपेक्षित आहे. मग त्या कशावरती किती गुंतवणूक करायची हे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये न ठरवता हे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये ठरवलं जातं. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये जी स्थिती आहे ती स्पष्टपणे दाखवून देण्याचं कार्य हे केलेलं आपल्याला दिसून येतं. सकारात्मक उत्पन्न प्रभाव जर असेल तर उत्पन्न वाढीला चालना मिळते अशी स्थिती होते, आणि जर उत्पन्न वाढ कमी असेल तर नकारात्मकता असेल किंवा जसे की आपण वेगवेगळ्या ठिकाणाला पाहतो कोणत्याही घटकाचा वाटा द्यावायचा असेल त्यावेळेला तो कमी किंवा जास्त दिला जाईल किंवा त्याची वितरण प्रणाली जर व्यवस्थित नसेल तर उत्पन्न वाटप देखील केलं जाऊ शकणार नाही. उत्पन्नाच्या प्रभावाचे प्रकार, उत्पन्नाचा प्रभाव किंवा उत्पन्नाचा परिणाम हा 3 प्रकारचा असू शकतो. 1 सकारात्मक उत्पन्न प्रभाव, 2 नकारात्मक उत्पन्न प्रभाव, 3 शून्य उत्पन्न प्रभाव. आता शून्य उत्पन्न प्रभावामध्ये सकारात्मक उत्पन्न प्रभाव म्हणजे जास्तीचं मोबदला किंवा जास्तीचं त्या ठिकाणची असणारी खरेदी ही ग्राहकाकडून होऊ शकते, त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम आहे. जशा पद्धतीने उत्पन्न वाढेल तशा पद्धतीने ग्राहक देखील वाढत असेल तर तो वाढत्या किमतीला ते ग्राहक तशा वस्तूची मागणी
करतात किंवा मागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु नकारात्मकता जर असेल तर उत्पन्न प्रभावात तशा पद्धतीने नकारात्मकतेला वाव किंवा स्कोप दिला जात नाही. त्यामुळे शून्य उत्पन्न प्रभाव हा कशा पद्धतीने असू शकतो, तर त्या अनुषंगाने शून्य उत्पन्न प्रभाव जो आहे तो सकारात्मक स्वरूपाचा जरी असला, नकारात्मक जरी असला, तर दोन्हीतला समतोल कसं साध्य करता येईल, दोन्हीतला समतोल कसा टिकवता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न होणं अपेक्षित असतं. प्रतिस्थापना दरामध्ये प्रतिस्थापना प्रभाव जो आहे तो प्रतिस्थापना प्रभाव हा मागणी केलेल्या प्रमाणातील बदलाशी संबंधित आहे. एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदलामुळे ते तुलनेने बदलण्यास प्रवृत्त करते आणि मागण्यांसाठी व स्वस्त व चांगले तर दुसऱ्याची किंमत चांगली किंवा वास्तविक ठेवा. ग्राहकाचे उत्पन्न आणि अभिरुची स्थिर आहे. प्रोफेसर हिक्स यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रतिस्थापना प्रभाव हा नुकसान भरपाईद्वारे उत्पन्नाच्या प्रभावातून हा स्वतंत्र असतो किंवा नुकसान किती होऊ शकतं, कशा पद्धतीचं नुकसान आहे या अनुषंगाने देखील आपल्याला उत्पन्न किंवा मागणीच्या अनुषंगाने त्यात ग्राहक हा वर्तनेच्या अनुषंगाने आपल्या बदललेला दिसून येतो. किंवा प्राध्यापक हिक्स यांनी जी स्थिती सांगितली त्या स्थितीत हा मोठा बदल झालेला प्रामुख्याने आपल्याला अनुभवायला मिळतो किंवा पाहायला मिळतो. त्यामुळे प्रतिस्थापन किंवा प्रभाव जो आहे तो नुकसानीच्या अनुषंगाने किती आहे, ग्राहकाच्या अनुषंगाने किती आहे, तो ग्राहकाला समाधान देऊ शकतो का, तो पाहणं अपेक्षित ठरेल किंवा अगत्याचं ठरेल. प्रतिस्थापनाच्या प्रभावामुळे मागणी केलेल्या प्रमाणातील बदल हे किती कालावधीसाठी किंवा किती आपण म्हणूया किती दिवसासाठी असू शकतो हा देखील अभ्यास करणं फार महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ग्राहकाचं उत्पन्न आणि त्याची अभिरुची म्हणजे आवड असेल. आता आपण पाहतो की आंब्याचे दिवस आहे, आंब्याच्या सीझनमध्ये असणारी आंब्यांसाठीची मागणी ही आता या काळात खूप मागणी असते असं नाही, कारण किंमत जास्त असते. आणि हाच कालावधी जाऊन समजा आपण एप्रिल संपला आणि मे मध्ये पाहिलं तर आंब्याच्या किमती कमी झालेल्या असतात. त्यामुळे त्याची ग्राहक संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. उत्पादन देखील याच कालावधीत तयार होतं. त्यामुळे तयार झालेलं उत्पादन हे मार्केटला विक्रीसाठी नेतात क्षणी त्याला मागणी येते. अनेक ठिकाणी आता होम सर्व्हिसेस सुरू झालेल्या आहेत. काही ठिकाणी मार्केटला हा माल मोठ्या प्रमाणावर विकला जातो आणि वेगवेगळे फ्रुट्स असतील, एकाच आंबाच असेल असं नाही, तर अनेक वस्तूंची मागणी देखील करता येऊ शकते. ती मागणी कमी जास्त होण्याची शक्यता असते आणि त्या मागणीत होणारे चढ उतार किंवा बदल हे देखील कार्यान्वित होणं अपेक्षित असतात. तेवढे बदल जर अपेक्षित बदल झाले नाही तर त्या वस्तूची मागणी ही वाढणार नाही किंवा तशा अनुषंगाने मागणीत बदल झालेला दिसणार नाही. त्यामुळे ग्राहकाची अभिरुची किंवा त्याच्या आवडीनिवडी आपण म्हणूया त्या किती आहेत, कशा आहेत ते पाहणं हे अगत्याचं ठरेल. ग्राहकाच्या आवडीनिवडी जर जास्त असतील आणि त्याला पर्याय वस्तू उपलब्ध असतील तर तो कन्फ्यूज होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकाने विशिष्ट वस्तूची मागणी करणं, त्याचा पुरवठा करणं हे अगत्याचं ठरेल. किमतीचा परिणाम हा ग्राहकाच्या चांगल्या एक्सच्या खरेदीचा मार्ग दर्शवतो. जेव्हा उत्पन्नाचे उत्पन्न आणि जेव्हा त्याचे उत्पन्न या अभिरुची आणि प्राधान्य, अभिरुची म्हणजे त्याची आवड असणारी आणि प्राधान्यक्रम कोणत्या वस्तूला अगोदर खरेदी करणं अपेक्षित आणि किंमत लक्षात घेऊन त्याची किंमत बदलते. चांगले वाय हे चित्र 6.23 मध्ये दाखवले आहे. समजा एक्सची किंमत कमी झाली तर बजेट रेषा PQ उजवीकडे PQ1 म्हणून पुढे सरकलेली दिसेल. जे ग्राहक दर्शवेल एक्स ही स्वस्त वस्तू आहे किंवा स्वस्त झाले आहे म्हणून पूर्वीपेक्षा जास्त किंवा एक्स खरेदी करेल. बजेट लाईन किंवा PQ2 ही जी बजेट लाईन आहे च्या किमतीत आणखी घसरण दर्शवेल. एक्सच्या किमतीत कोणतीही वाढ होईल. त्याचबरोबर मूळच्या डावीकडे असणाऱ्या किंवा आतील बाजूस काढलेल्या बजेट रेषेद्वारे प्रस्तुत केले जाते. मूळ दिशेने त्याच्यात बदल तशा पद्धतीने घडले अनुभवायला मिळेल. त्यामुळे किंमत प्रभाव आणि या अनुषंगाने होणारा बजेटचा प्रवाह तो कशा पद्धतीने वाढू किंवा घटू शकतो तो उदासीनता वक्र किंवा प्राईस लेवलला प्राईस लाईन आपण म्हणूया त्या प्राईस लाईनवर निश्चित होत असतो. त्यामुळं ती केंद्रबिंदूशी किंवा केंद्रबिंदूतून निघणारी प्राईस लाईन
ही इक्वल करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न ते सरकार किंवा ते एरिया आपण म्हणूया तो करत असतो. उद्योगधंदा असतील, व्यावसायिकदार असतील, नोकरदार असतील, आपलं उत्पन्न हे निश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. उत्पन्न आणि पर्यायता मोजणे याच्या अनुषंगाने किमतीतील बदलाचे परिणाम वर नमूद केल्याप्रमाणे किमतीमध्ये बदल झाल्यामुळे उपभोग बास्केटमध्ये हे बदल होतो. उपभोग्य वस्तूंच्या किमतीला परिणाम म्हणतात. किंमत प्रभाव हा दोन पद्धतीने किंवा दोन प्रभावाच्या अनुषंगाने दर्शवला जातो. त्यामुळे उत्पन्न प्रभाव आणि प्रतिस्थापन प्रभाव हा देखील वाढीचा परिणाम असल्याचं दाखवतात. म्हणजेच उत्पन्नाचा परिणाम वस्तूच्या किमतीत कमी झाल्यामुळे वास्तविक उत्पन्न प्रतिस्थापन प्रभाव हा भविष्यात महाग वस्तूच्या अनुषंगाने किंवा जागी स्वस्त वस्तूमुळे हा विभाग हा स्वतः सादर करतो. किमतीच्या परिणामापासून उत्पन्नाचे विघटन आणि प्रतिस्थापन प्रभाव हे तिथं दाखवलेले आहेत. विघटनासाठी दोन पद्धती या विचारात घेतलेल्या आहेत. हिक्सियन दृष्टिकोन आणि सल्टस्की दृष्टिकोन. हिक्सियन दृष्टिकोन हा किंमत प्रभाव विभाजित करण्याच्या दृष्टीने किंवा तो दोन पद्धती वापरतो. म्हणजेच उत्पन्नातील फरक हा भरपाई दर्शवतो. त्याच अनुषंगाने उत्पन्न समतुल्य फरक हा देखील झालेला आपल्याला अनुभवायला किंवा पाहायला मिळतो. उत्पन्नातील फरक हा भरपाईच्या अनुषंगाने आहे. त्याचबरोबर उत्पन्न हे जशा पद्धतीने वाढत जाईल त्याच अनुषंगाने त्याच्यातले बदल देखील होत असणार आहेत. या बदलाच्या अनुषंगाने किती टक्के बदल किंवा कशा पद्धतीने बदल होईल हे आपल्याला अपेक्षित विचारात घेणं गरजेचं ठरेल. उत्पन्न प्रभाव आणि त्यातील उपभोग प्रभाव आपण म्हणूया तो कशा पद्धतीने आहे, काय आहे तो आपल्याला बघावा लागेल. उत्पन्नातील फरक जर जास्त असेल किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळायला लागलं तर उपभोगात तसे बदल होतात. उत्पन्नात समतुल्य फरक उत्पन्न कालांतराने जसं बदलत जाईल तशा अनुषंगाने उपभोगात बदल होतो. पण उत्पन्न वाढीचा वेग हा जास्त असतो. उपभोगाचा वाढ व उपभोगातील वाढ ही तेवढीच असेल असं होत नाही. कारण एखाद्या व्यक्तीला सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 20,000 रुपये जरी पगार असला तरी त्याचं कुटुंब व्यवस्थित चाललंय असं दिसून येतं. परंतु नंतरच्या काळात त्याच व्यक्तीला समजा 50,000 रुपये पगार झाला, 1,00,000 रुपये पगार झाला, 1,50,000 झाला, 2,00,000 रुपये पगार झाला, तर या उत्पन्नातून मिळणारा उपभोग हा कालांतराने कमी किंवा घटत्या स्वरूपाचा असू शकतो. उत्पन्नातील फरक किंवा त्यातली असणारी भरपाई, उत्पन्नात समतुल्य फरक हा देखील त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि पर्यायता मोजणे हे किमतीतील फरकाशी संबंधित बाबी आहेत. पासून मागणी वक्र हा उत्पन्न उदासीनता वक्र आणि वक्र विविध ठिकाणी खरेदी केलेल्या किंवा मागणी केलेल्या वस्तूचे प्रमाण दर्शवतो. किमती असे गृहीत धरून की ग्राहकाची चव आणि प्राधान्य असे गृहीत धरून की ग्राहकाची चव आणि प्राधान्य त्याचे उत्पन्न सर्व संबंधित वस्तूच्या किमती स्थिर राहतात. मागणी वक्र हा दर्शवतो मागणी केलेली किंमत आणि प्रमाण यांच्यातील संबंध हा किमतीवरून मिळू शकतो. उपभोग वक्र किंवा उदासीनता वक्र जो आहे तो देखील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आणि या उदासीनतेच्या वक्राच्या अनुषंगाने त्यातली होणारी मागणी पुरवठा हा दर्शवलेला आहे. या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मागणीपासून किंवा मागणी वक्र उदासीनता वक्राच्या कशा स्थितीत असू शकतो तर उदासीनता वक्र आणि मागणी वक्र हे विविध ठिकाणी खरेदी केलेल्या किंवा मागणी केलेल्या वस्तूचे प्रमाण दर्शवते. या प्रमाणात असणारी स्थिती ही वेगवेगळी असू शकते. असे गृहीत धरलेलं आहे की ग्राहकाची चव आणि प्राधान्य त्यांचे उत्पन्न आणि सर्व संबंधित वस्तूच्या किमती ह्या स्थिर राहतात. म्हणजे एखादा ग्राहक ही एखाद्या वस्तूची मागणी करताना अपेक्षित असणाऱ्या काही गृहीत बाबी या विचारात घ्यावे लागतात. त्यामध्ये विशेष करून आता आंब्याच्या दिवसामध्ये आपण ज्यावेळेला आंबे खातो त्यावेळेला काही आंब्याचे प्रकार हे आंबट असतात. त्यामुळे ग्राहकाची चव, ग्राहकाला कुठल्या प्रकारचे आंबे आवडतात तर आंबट स्वरूपाचे आंबे जे आहेत
त्या आवडतात. त्यामुळं काही ग्राहकांना जर असे आंबट आंबे आवडत असतील तर त्याची मागणी ही त्याच वस्तूच्या अनुषंगाने होईल. ज्याला गोड आंबे आवडत असतात, परंतु आंबूसपणा आपण म्हणूया आंब्याचाच असतो, त्याच्यामुळं गोड इतर पदार्थ खाऊन सुद्धा हे गोड कव्हर करता येऊ शकतं. परंतु आंबे गोड खाल्ल्याने त्याच्यातूनही गोड पदार्थाची रिकव्हरी आपण म्हणूया, त्याची मागणी जी आहे ती पूर्ण झालेली दिसून येते. आणि प्राधान्य जे आहे ते त्याचे उत्पन्न आणि सर्व संबंधित वस्तूची किमती या स्थिर राहतात. मागणी वक्र विशिष्ट टप्प्यावर किंवा विशिष्ट बाबतीत दर्शवला जातो. मागणी केलेली किंमत आणि प्रमाण यांच्यातील संबंध हा देखील विचारात घ्यावा लागतो. किमतीवरून विशेष करून किंवा विशेष बाबी आपल्याला जसं माहिती होतं किंवा त्या बाबतीत त्याच्या आवडीनिवडी आपल्याला निश्चित करता येतात. त्यामुळे उपभोग वक्र, उदासीनता वक्र हा देखील विचारात घ्यावा लागतो. उपभोक्ता वक्र किंवा उपभोग वक्र PPC असं म्हटलं जातं त्यांना. या उपभोग वक्रामुळं होणारी मागणी ही कमी किंवा जास्त असू शकेल. सारांश रूपाने आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला या टॉपिकमध्ये किंवा या पॉईंटमध्ये आपण कोणत्या कोणत्या बाबीवर भर दिला, तर विशेष करून या युनिटमध्ये आपण इंडिफरन्स कर्व म्हणजे ग्राहक समतोल कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा ग्राहकाचे समतोल इक्विलिब्रियम जी पोझिशन आपण म्हणूया ती कधी होऊ शकते, म्हणजे त्याची वस्तूची अल्टरनेट जर असेल, पर्यायता असेल तर ती पर्यायता किती उपयोगी होऊ शकतो. म्हणजे चहा आणि मगाशी बिस्किट आपण विचारात घेतला तर एकाबरोबर दुसऱ्या वस्तूची मागणी ही वाढलेली असते. या युनिटमध्ये ग्राहकांचा उपभोग हा निश्चितपणे वाढलेला दिसून येतो. विश्लेषण ग्राहक समतोल ही जी पातळी आहे ती परिस्थिती जी आहे ती बदलण्याचा अनुषंगाने कोणताही हेतू नसलेला आणि दिलेल्या अधीन किमती ह्या विचारात घेतलेल्या आहेत. त्यांचे दिलेले उत्पन्न किंवा त्याला असणारा उत्पन्न उपभोग हा कशा पद्धतीने आहे, किती आहे, तो त्या ठिकाणी पाहावा लागेल. उदासीनता वक्र विश्लेषण जे आहे ते जर वाढलं असेल किंवा ते जर बदललेलं असेल तर बदलत्या स्थितीनुसार त्याच्यात बदल झालेले असतात. जास्तीत जास्त समाधान मिळवले जाते. एकत्र ओळख करून किंवा त्याच्या संदर्भातील माहिती घेऊन आम्ही ओळखण्यासाठी बजेट लाईनच्या संकल्पनेवर चर्चा केली आहे किंवा त्या बजेट लाईन चा किंवा ग्राहकाचा समतोल हा कशा पद्धतीने होऊ शकतो, तो समतोल पातळी गाठण्यासाठी किंवा गाठण्याच्या दृष्टीनं अर्थव्यवस्थेमध्ये प्रयत्न केले जातात. या अर्थव्यवस्थेच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या बाबी विचारात घेतलेल्या आहेत, त्या बाबी अर्थव्यवस्थेतून उत्पादित झाल्यानंतर त्याचा एकाच्या वस्तूची मागणी कमी किंवा एखाद्याची जास्त, परंतु एकाची मागणी केल्यानंतर दुसऱ्या वस्तूची मागणी देखील करावीच लागते अशी देखील स्थिती या उदासीनता वक्राच्या अनुषंगाने. पण एकाची वस्तूची मागणी घटली तर दुसऱ्या वस्तूची मागणी घटते किंवा काही त्याला पर्याय आला तर त्याच्यातून उदासीनता किंवा ती स्थिती ही बदललेली आपल्याला पाहावयास मिळते. आता या अनुषंगाने याच्यातले जे काही पॉईंट्स सांगितले होते उत्पन्न परिणामाच्या अनुषंगाने, ते एक्स आणि वाय या दोन किंवा दोन्ही वस्तू यांच्या किमती या स्थिर राहतात. चव आणि प्राधान्य स्थिर असलेलं दिसून येतं, कारण व्यक्तीची चव जर बदलली म्हणजे त्याच्या पूर्वी तिखट खाण्याची सवय होती आणि आता गोड खावं लागते, तर गोड खाल्ल्यामुळे तिखट वस्तूची जी पूर्वी मागणी व्हायची ती होणार नाही. किंवा आता शुगर पेशंट असेल तर तशा ठिकाणी गोडची मागणी केली जाणार नाही. म्हणजे गोड वस्तूची मागणी कोण करेल, कशी करेल, किती प्रमाणात करू शकेल, याला देखील काही मर्यादा निश्चितपणे असतात. फॅशन आणि बाजाराच्या स्थितीत कोणत्याही बदल हा अपेक्षित नसतो. उत्पन्नाच्या प्रभावाचे प्रकार किंवा उत्पन्नाचा परिणाम हा 3 प्रकारचा असू शकतो. सकारात्मक उत्पन्न प्रभाव, नकारात्मक उत्पन्न प्रभाव आणि शून्य उत्पन्न प्रभाव. या सकारात्मकतेत आणि नकारात्मकतेत उत्पन्नाचा प्रभाव किंवा त्या अनुषंगाने उत्पन्नात कसे बदल होतील, किती बदल होतील ते त्या ठिकाणी दाखवलेलं किंवा दर्शवलेलं आपण आहे असं म्हणू शकतो. या उत्पन्न परिणामामध्ये अर्थव्यवस्थेची जी स्थिती झालेली होती ते उत्पन्नाचा प्रभाव, अर्थात उत्पन्न जर वाढत गेलं आणि उत्पन्न वाढलं नाही अशी दोन्ही स्थिती जर असेल, स्थिर असेल किंवा मायनस झालेलं असेल. कोविडच्या काळात आपण अनेकांचं पाहिलं उत्पन्न हे कमी झालं होतं किंवा घटलं होतं, काहीच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यामुळे याच्यातून रिकव्हरी व्हायला, याच्यातून आपल्याला माहिती मिळायला काही वेळ, काही कालावधी आपल्याला जावा लागला आणि याच कालावधीच्या नंतर अर्थव्यवस्थेची सुस्थिती यायला मदत झाली किंवा त्याचे काही फायदे
झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आता डिजिटलायझेशन किंवा ऑनलाईन मेथड जी आहे ते आपण पूर्वीपेक्षा आत्ताच्या कालखंडात ही प्रचंड वेगाने वाढलेली दिसते आणि हा वाढता वेग हा अर्थव्यवस्थेला फायदा निर्माण करणारा अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे ग्राहकाच्या अभिरुची जसं महत्त्वाचं आहे तशा पद्धतीनं ग्राहकांनी किंवा उत्पन्नाच्या अनुषंगाने स्थिर राहतो आणि वस्तूच्या किमती एक्स आणि वाय या दिलेल्या असतात. अशा प्रकारे ग्राहकाची अभिरुची आहे, त्याचबरोबर त्याचं प्राधान्य आहे, कोणत्या वस्तू खरेदी करली, कधी खरेदी करली, त्यासाठीचा असणारा प्राधान्यक्रम हा देखील ठरवावा लागतो. त्यामुळे किमती लक्षात घेता दोन वस्तू जर ग्राहकाचे उत्पन्न बदलेल तर त्याचा परिणाम हा त्याच्यावर होईल. खरेदीला उत्पन्न परिणाम म्हणून देखील ओळखले जाऊ शकतात. त्या उत्पन्न परिणामातून प्रभाव हा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं दिसून येऊ शकतो किंवा त्याचा वाढू शकतो. त्यामुळे उत्पन्न प्रभाव हा अर्थव्यवस्थेला किती पुढं किंवा किती माहिती मिळू शकतो ते पाहिलं जाईल. उत्पन्नाच्या परिणामाची ही जी पातळी जी आहे ती वाढू शकते का, त्यासाठी काही गृहीतकं विचारात घेतलेली आहेत. त्याचा प्रभाव जर झाला मग जसं गृहीतकामध्ये फॅशन असतील, बाजाराच्या स्थितीत कोणताही बदल हे झालेलं नसेल किंवा फॅशनमध्ये बदल झालेला नसेल. आत्ता आपण पाहतो की जीन पॅन्ट वापरण्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्याच वेळेला जीन पॅन्ट हे प्लेन वापरणाऱ्याचं जसं प्रमाण आहे तसं त्या कट झालेल्या किंवा गुडघ्यावरती आपण म्हणूया तशा पद्धतीचे डिझाईन केलेले दिसतात. त्यामुळे याची फॅशन होण्याची शक्यता आहे. पूर्वी आपण त्याला गुडघ्यावरती फाटणं म्हणूया किंवा पॅन्ट वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला त्याचं डिझाईन काढलेलं असतं तशा पद्धतीचं जर झालं तर फाटली म्हणून आपण फेकून देत होतो. परंतु आत्ता ही स्थिती राहिलेली नाही. त्याला आवडीनिवडीत बदल झाला, फॅशनमध्ये बदल झाला. त्यामुळे त्याची असणारी मागणी हे एकावरून दुसऱ्याची की दुसऱ्यावरून तिसऱ्याची मागणी ही बदललेल्या स्थितीत बदलत्या स्वरूपाची आपल्याला अनुभवायला मिळते. तसंच किंमत प्रभाव जो आहे तो देखील बदललेल्या स्थितीत बदललेली अवस्था आपल्याला अनुभवायला मिळते. उत्पन्न परिणाम आहे, पर्यायता परिणाम आहे, हे जसं आपल्याला महत्त्वाचं तसं कन्क्लुजनमध्ये आपण उदासीनता वक्र विश्लेषणामध्ये च्या अनुषंगाने काही माहिती किंवा काही बाबी या तपासून पाहिलेल्या आहेत. उदासीनता नकाशा आणि बजेटचा अभ्यास करून जास्तीत जास्त समाधान हे कशा पद्धतीने मिळवता येईल ते आपल्याला पाहिलं जातं. या उदासीनता वक्राच्या अनुषंगाने ही संकल्पना काही माहिती यामध्ये दिलेली आहे. निश्चित त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे युनिट 6 हा प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स या अंतर्गत आपण आता ब्लॉक 2 अभ्यासलेला आहे. धन्यवाद.